ज्यांना ग्रीन पीसच्या भाजीसोबत किंवा पनीरच्या भाजीसोबत खाण्यासाठी तंदुरी रोटीच लागते, त्यांच्यासाठी ही खास रेसिपी. तर एक बाउल घ्यायचे, त्यामध्ये 1 कप मैदा टाकायचे आणि मैद्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, पाव चमचा साखर टाका आणि पाव चमचा खायचा सोडा किंवा इनो टाकला तरीसुद्धा चालेल. आता 1 चमचा रेग्युलर वापरतो तो तेल वापरायचे. आता ते तेल टाकल्यानंतर सगळं एकदा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं टाकायचे ते म्हणजे अर्धी वाटी तर दही टाकायचे. आता दही सगळं या पिठामध्ये मिक्स करून घ्या आणि छान असा रेग्युलर आपण गोळा मळतो त्याप्रमाणे गोळा मळून घ्या. आता 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवा. 10 मिनिटं नसतील तर 5 मिनिटं ठेवू शकता. आता एक छान गोळा करून घ्या आणि या गोळ्याला पोलपाटावरती लाटून घ्या. आता मैद्यामध्ये घुसळून घ्या आणि रोटी छान अशी बनवून घ्या. आता यानंतर थोडंसं पाणी यावरती टाकायचे आणि लोखंडी तव्यावर पाण्याची बाजू खाली ठेवून भाजून घ्या. तव्याची बाजू पालती करायची आणि छान अशी रोटी भाजून घ्यायची आहे. तुम्ही तेल किंवा बटर लावू शकता. आपली ही कुठल्याही भाजीबरोबर खाणारी तंदुरी रोटी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जाता जाता प्लीज सबस्क्राईब